नमस्कार भावांनो बहिणींनो, शुभ सकाळ. आज काय आहे बोला. आज आहे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन, म्हणजे आज 6 डिसेंबर. तर घरी तर आपण फोटोला अभिवादन वगैरे केलेलं आहे, पण आता बघा शेवटपर्यंत बघा तर आपण कुठं चाललेलो आहे तिथं पण जाऊन आपण इथं बाबांचं दर्शन घेऊन येऊ. तर चला तुम्हाला तिथंच घेऊन जातो डायरेक्ट आता. तर बघा मंडळी, आता आम्ही आलेलो आहेत बघा नागेवाडीला. नागेवाडी तिथं बुद्ध विहार आहे ना, तिथं आले बघा. पाठीमागे दिसतं मला गौतम बुद्धांची मूर्ती, आणि हे बघा हे असं बुद्ध विहार आहे तुमचं. तर चला मम्मी तर चालली आतमध्ये, तुम्हाला पण दाखवतो मी. बघा मम्मी आली आता आतमध्ये. हे असं बुद्ध विहार आहे, आणि हे बघा गौतम बुद्धांची मूर्ती किती मोठी, इथे भंतेजी सुद्धा बसलेली आहेत. आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन असल्यामुळं आज इथं आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करायला आलेलो आहेत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी इथं आलो होतो आपण. ते बघा इथं मम्मीची चालू पूजा वगैरे करते मी, फुलं वगैरे अर्पण केलेत आता मम्मीनं. आणि हे बघा तुम्ही गौतम बुद्धांची किती मोठी मूर्ती स्थापन केलेली बघा इथं. आणि ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पण आहे. इथे भंतेजी देखील बसले. नमो बुद्धाय भंतेजी. आणि हे ह्या बुद्ध विहाराचे भदंत अंगुलीमाल शक्यपुत्र महास्थवीर होते. आता त्यांचं देखील निधन झालेलं आहे. तर बघा मंडळी, हे जे भंतेजी आहेत हे श्रीलंकाहून आलेले आहेत, आणि त्यांना आपल्या इकडची भाषा मराठी वगैरे कळत नाही, पण त्यांना इंग्रजी कळते. तर मी त्यांच्याशी इंग्लिशमध्ये संवाद करून इथं बसलेलो आता. कॅन यू स्पीक 2 words फॉर माय मेंबर? Actually, I am Bhante Jnanavishnuddhi from Sri Lanka. I came here to, Indian Constitution Day. Yeah. That's a program I came here, and I stay here, and I will go to 10th of this month for again go. I will go to my country, and your country is very nice and very peaceful country. I like Thank you. India. Yeah. And every time in Indian people help our Sri Lanka. Yes. That's why I actually very kindful people Yes. living here, and then Indian Buddhist people and very peaceful and very Yes. good people, and every time we respect our Dr. Babasaheb Ambedkar, and that's why I came here. So thank you very much to invite your YouTube channel, and so again I will come to India. Sure, you will visit again. Yes. Sure. Actually I like here. सो थँक्यू फॉर युअर 2 words. आणि मंडळी भंतेंचं असं म्हणणं आहे की आपला इंडिया म्हणतात तुमचा इंडिया खरंच छान आहे. इथलचे सगळं माणसं वगैरे लय आमच्या श्रीलंकाला पण खूप मदत करतात. इथलचे बौद्ध उपासक उपासिका पण आहेत ना, ते खूप सगळं छान आहे. पूर्ण भारत तुमचा छान आहे. आणि दुसऱ्या वेळेस जर परत मला चान्स भेटला तर मी नक्कीच येईल. आता मागं संविधान दिन होतं ना, तेव्हा आलेले होते भंतेजी. तर भंतेजीचा स्वभाव पण खूप छान आहे, चांगलं वाटलं मला त्यांना बोलून. मंडळी ते भंतेजी श्रीलंकेहून आलेले होते. खरंच खूप छान बोलतात ते, छान स्वभाव आहे त्यांचा. त्यांच्याशी बोलून मला पण छान वाटलं बघा. आणि हे बघा मंडळी, हा पूर्ण असा नागेवाडीचा परिसर आहे. इथं लोक राहायला पण येत बघा. याचे घरं वगैरे दिसतात तर तुम्हाला. इथं लोकांच्या राहण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. समजा बाहेरून कोणी अनुयायी आले किंवा बौद्ध भंतेजीच जरी आले ना, हे त्यांच्यासाठी व्यवस्था केलेली इथं. आणि जास्त इथं भंतेजीच आहे मंडळी राहायला, त्यांच्यामुळे सगळी व्यवस्था त्यांच्यासाठीच आहे. कारण इथं भंतेजी बाहेरच्या देशातूनच भंतेजी येतात. आपले तर असतातच इथं, पण बाहेरच्या देशातले पण येतात. तर मंडळी हे बघा, तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्ती हे आता स्थापन केलेली बघा. जो आपला संविधान दिवस होता ना, त्या दिवशीची मूर्तीची स्थापना वगैरे झालेली. अगोदर फक्त त्यांनी मूर्तीची आखणी करून ठेवलेली होती. त्यानंतर आता या मूर्तीला कलर वगैरे मारला, आणि बघा छान नक्षी काम केलेलं आहे. पूर्ण दाखवतो बघा मी तुम्हाला. हे बघा अशी आहे सापावरती बसवलेली, नागावरती बसवलेली बुद्धांची मूर्ती. तर मंडळी नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला इथलं नक्षी काम वगैरे आणि बुद्धांची मूर्ती कशी वाटते ते पण नक्की सांगा मला कमेंटमध्ये. बघा आता दिसेल मंडळी तुम्हाला पूर्ण मूर्ती आहे बघा अशी आहे ती. तर नक्की सांगा मंडळी कमेंटमध्ये कशी वाटली तुम्हाला बुद्धांची मूर्ती. तर आणि इथं पण बघा मंडळी आणखीन एक मूर्ती बुद्धांची. आणि ते दिवे वगैरे बघा कसे असतात दिवे एवढे. पौर्णिमा नव्हती का? हा, पौर्णिमाच्या दिवशी लावलेली ती सगळी दिवे. पौर्णिमेच्या दिवशी. आणि मंडळी तुमच्या माझ्या पाठीमागे तुम्हाला पिंपळाचं झाड वगैरे दिसतात ना,
तर ह्या पिपळाच्या झाडाची जी कलम आहे मंडळी ती श्रीलंकाहूनच आणलेली आहे. इथलची जे भंतेजीनंच भंतेजी होती ना अंगोलीमाल भंतेजी त्यांनी श्रीलंकेला जाऊन ती कलम आणून इथं रोपण केलेली आहे. तेव्हा ते पिपळा झाड आज एवढं मोठं झालेलं आहे. ते भंतेजीनंच लावलेलं आहे ते झाड. हे बघा मंडळी हे होते ते भंतेजींच्या स्मरणामध्ये त्यांचं स्मारक उभारलेलं आहे इथं. तर बघा आता आपलं दर्शन वगैरे तर झालेलं आहे. सगळं परिसर वगैरे तुम्हाला दाखवला, दर्शन वगैरे घेतलं आपण. भंतेजींना भेटून पण छान वाटलं. आता निघालो आपण घराकडं. तर चला मंडळी आता घरी गेलो बघू. चला मंडळी चाललो तर आता आपण घरी गेल्यावरती कुठे जायचं आता? मस्तगडला जाऊ. मस्तगडला दर्शन घेऊन मग घरी जाऊ. बरं ठीक आहे. मम्मी म्हणते मस्तगडला जायचं आहे तर चला आता मस्तगडला पण जाऊन येऊ आपण. बघा मंडळी आता आपण मस्तगडवरती पण आलो आहे आणि इकडे पण अभिवादन चालू आहे. हे बघा किती सारे लोक आहेत इथं पण अभिवादन करायला आलेले सर्व. धन्यवाद. बघा मंडळी आता मम्मी करून राहिली बघा इथं पूजा वगैरे. 2 मिनटं काका. हे बघा तर बघा मंडळी मम्मीने तर पुष्प वगैरे अर्पण केलेले आहेत. दर्शन वगैरे घेतलं मम्मीचं झालं दर्शन वगैरे घेऊन. तर चला तिकडं आणखीन एक मोठा पुतळा आहे बाबांचा स्मारक आहे तो दाखवत होतो मला. चला तर बघा मंडळी आता मी वरती तर आलेलो आहे आणि पुष्प हार पण घेऊन आलेलो वरती. आता पुष्प मी बाबांना अर्पण करतो. बाबांना अभिवादन करतो मी आता. बघा बाबांनी मी पुष्प अर्पण करून अभिवादन केलेलं आहे. तर चला आता मग मी खाली वाट बघती माझी. आता जातो मी पण. तर इथं पण मंडळी आपलं पुष्प फुल हार वगैरे पण आपलं चांगलं अभिवादन झालेलं आहे. नागवाडीला पण आपलं छान दर्शन झालं. तर बघा आता जायचं आहे आपल्याला घरी. काल जायचं कुठं? घरी जाऊ ना. आता घरीच जायचं आहे. तर चला मंडळी आता